नमस्कार मित्रांनो. गेले काही दिवस किंवा महिने म्हणा, धनुराशीसाठी काही ठीक नव्हते. खास करून जानेवारीपासून गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या त्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास होत होते. थोडंसं मानसिक तणावाखाली सुद्धा तुम्ही गेला होता आणि वैवाहिक जोडीदारावर सुद्धा खटके आता वरचेवर उडायलाच लागले होते. काळजी करू नका. या महिन्यामध्ये खास करून मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये बरीचशी ग्रहस्थिती आहे ही बदललेली आहे, मोठ्या ग्रहांची आणि छोट्या ग्रहांची सुद्धा. आणि ही जी बदललेली ग्रहस्थिती आहे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात उपयुक्त किंवा फेवरेबल आहे. तर साधारणतः गुरु तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. मंगळ जो की साधारण डिसेंबरपासून तुमच्या मागे लागला होता, तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तुमच्यासाठी शुभफलदायी आहे. बाकीचे पण जे ग्रह आहेत हे सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहेत. कुठल्या क्षेत्रामध्ये असणार आहेत, कशा प्रकारे असणार आहेत, कुठले निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कुठले निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. येणारा संपूर्ण वर्ष तुमच्या सप्तम स्थानामध्येच असणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शुक्र, जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे. काळजी करू नका. हा जो संपूर्ण महिना तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहे. राशीच्या षष्ठात रवी आणि बुध जे भ्रमण करतात ते सुद्धा राशी परिवर्तन करणारच आहेत. तर एकंदरीतच सांगायचं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे, जो की तुमचा मूलभूत गुणधर्म आहे. तुमची जी रास आहे ही आधी काम आणि नंतर आराम अशा प्रकारची राशी आहे. आणि तुमची राशी ही तर थोडीशी फ्रीडम अनुभवणारी आहे. स्वतंत्र किंवा स्वतःचं मन सांगणं किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे वागणारी ही रास आहे. तर अशाच प्रकारचा काय अनुभव, अशाच प्रकारची काही परिस्थिती तुम्ही या महिन्यामध्ये निश्चित अनुभवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे गोष्टी होणार. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास आपोआपच दुणावणार आहे. फक्त गोष्ट एकच आहे की लवकर पटापट निर्णय घ्या आणि त्याच्या मागे लागा, त्या अन्वये काम करा. गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल अशाच होणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी बराचसा कार्यक्षम असणार आहे. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल. आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह मंगळ हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण स्थानामध्ये दिनांक 7 तारखेनंतर भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो लाभेश आहे शुक्र हा तुमच्या पंचम स्थानात महत्त्वपूर्ण स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तरावरती सुद्धा अजिबात काळजी करू नका. सर्व आर्थिक आघाड्या तुम्हाला जशा अपेक्षा त्याप्रमाणे धडाडत जाणार आहेत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. तुम्हाला त्याचे लाभही चांगले मिळणार आहेत आणि गोष्टी बरोबर किंवा अपेक्षा किंवा तुमचे अंदाज बरोबर आल्यामुळे साहजिकच तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे दुणावणार आहे आणि जोरदारपणे तुम्ही कामाला लागणार आहात आणि वेगळ्याच प्रकारची मानसिकता तुम्ही या संपूर्ण महिन्यामध्ये अनुभवणार आहात. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थश आहे गुरु हा सप्तम स्थानात महत्त्वपूर्ण स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये नेपच्यून आणि शनी हे दोन्ही ग्रह येणार आहेत. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. मात्र घरामध्ये ज्या वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं हाती घ्यायची असेल जरूर हाती घेऊ शकता. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर जर का तुम्ही कोणाच्या प्रेम प्रकरणामध्ये असाल तर अर्थातच गेल्या 4-5 महिन्यामध्ये ते थोडंसं काही बरोबर चाललं नव्हतं. चहाच्या कपामध्ये वादळं म्हणा किंवा मोठी वादळं आली होती. कधी कधी ब्रेकअपपर्यंत सुद्धा गोष्टी पोहोचल्या होत्या. तर या संपूर्ण त्या डोकेदुखीतून तुम्ही बाहेर पडत आहात. तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे होतील. आणि खास करून जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल म्हणजे ब्रेकअप वगैरे झालेलं असेल तर हा महिना तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. तुमच्या अपेक्षाप्रमाणे गोष्टी निश्चित घडणार आहेत. फिरणं वगैरे जास्त होईल. भाग्याची अतिशय उत्तम साथ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. परंतु तुमचा जो मूलभूत स्वभाव आहे की फिरणं वगैरे जास्त बिझी वगैरे राहणं अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यात जास्त प्रमाणात मिळणार आहेत. म्हणजेच देवळं किंवा धार्मिक आध्यात्मिक स्थळं अशा ठिकाणी भेटीगाठी देणं आणि त्यानिमित्ताने सहली जाणं अशा प्रकारचा सुद्धा अनुभव येऊ शकेल. गर्भवती महिला आहे त्यांच्यासाठी सुद्धा जो कालावधी तो उत्तम राहील. काळजी करू नका. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा तुम्ही ज्या प्रमाणात एफर्ट घ्याल किंवा प्रयत्न कराल त्या प्रमाणात गोष्टी तुमच्या होणार आहे. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दलचा प्रांत आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा सुद्धा आहे. खास करून तुमच्या सप्तम स्थानामध्ये गुरु जो ग्रह आहे तो भ्रमण करतो आहे. राशीच्या सप्तम स्थानामध्ये साधारणतः 15 जून नंतर रवी जो आहे तो सुद्धा येणार आहे आणि राशीच्या सप्तमामध्ये बुध जो की तुमचा सप्तमेश सुद्धा आहे हा बऱ्याच कालावधीसाठी राहणार. तर एकंदरीतच
जर का विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे, हार्मनी आहे, ती अतिशय सुंदर प्रकारे दिसून येईल. खास करून ज्या व्यक्ती विवाहोत्सुक आहेत, म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त अशी स्थळं येतील. एंगेजमेंट होणं, विवाह फायनल होणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतील. आणि खास करून ज्यांना बिझनेस हा पार्टनरशिपमध्ये करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण महिना उपयुक्त राहील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होतील आणि त्याचे लाभ किंवा त्याचे परिणामसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला मिळू शकतील. अर्थात तुमचा जो उत्साह आहे हा जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे तुमचं करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तुमच्या षष्ठ, सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. काळजी करू नका. कुठल्याही प्रकारचे भावनेच्या आधी जाऊन मात्र चुकीचे निर्णय घेऊ नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, कारण तुमची जी रास आहे अगदी फ्रीडम सहन करणारी, फ्रीडम पसंत करणारे आहे. आणि कधी काय कसलं कुठल्या प्रकारचा डिसिजन घ्यायचा काही मेळ नसतो इथे थोडं, कारण भावना किंवा ऊर्जा तुमच्यामध्ये जबरदस्त असते आणि कॉन्फिडन्स सुद्धा खूप वाढलेला असतं. तर त्यामुळे जग जिंकू किंवा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करू किंवा आपण जे करू ते योग्यच, आपण जे करू ते पूर्व दिशा, हे ज्या गोष्टी आहेत या गोष्टीपासून थोडंसं लांब राहा. कारण ग्रहयोग तुमच्यासाठी चांगले, त्याचा चांगला वापर करून घ्या. आपल्या मनाप्रमाणे ताळतंत्र सोडून मात्र उपयोग करू नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. यानंतर ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 9 तारखेला शनी आणि नेपच्यून जे की तुमच्या चतुर्थात भ्रमण करताय आहेत, त्यांचा केंद्र येणाऱ्या सप्तमात भ्रमण करणाऱ्या बुधाबरोबर. तर खास करून वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही छोटे मोठे अनुभव येतील, तर त्याचा मोठा काही परिणाम होणार नाही. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला हर्षल आणि मंगळाचा केंद्र होणार आहे. हर्षल जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. तर खास करून आरोग्याकडे थोडं लक्ष द्यायला लागणं, कापणं, खरचटणं असे काय अनुभव येऊ शकतील जर का तुम्ही पब्लिक फिगर असाल. म्हणजे जनसंपर्काशी जर का तुमचा हे असेल, तशा प्रकारचं जर का तुमचं करिअर असेल, तर तिकडे थोडंसं काळजी घ्या. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे. आता इथे नेपच्यून जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग थोडंसं वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे चहाच्या कपातले वादळ म्हणा किंवा वैवाहिक जोडीदाराला बरोबर थोडंसं मतभेद किंवा संशयाचं वातावरण तयार होणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतील किंवा त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. एकंदरीत तुमचा वैवाहिक जीवनामध्ये थोडंसं विचार करण्यासारख्या काही गोष्टी निर्माण होतील. अर्थात ते तात्कालिक असेल, फार मोठा त्याचा इम्पॅक्ट दिसून येणार नाही. दिनांक 24 तारखेला रवी आणि गुरुची युती होणार आहे. संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून जर का तुम्हाला विवाह करायचा असेल, विवाह सुरू असेल, तर विवाह ठरणं, तुमच्यापेक्षा स्थळ येणं, विवाह फायनलाइज होणं किंवा साखरपुडा किंवा एंगेजमेंट अशा प्रकारच्या काही चांगल्या घटना घडणं. एवढंच नव्हे तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर का इतरही काही गोष्टींच्या चांगल्या गोष्टींच्या संदर्भात काय तुमच्या मनातल्या इच्छा अपेक्षा असतील, तर त्याच्या अनुरूप सुद्धा घडामोडी घडायला लागतील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा चांगला राहील आणि तुमचा आनंदी उत्साही अशी वृत्ती दिसून येईल. दिनांक 28 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, याच्याबरोबर अष्टमात भ्रमण करणारा जो बुध आहे हा त्रिकोणी योग. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर कुठे बाहेर जाण्याचा योग संभवतो. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा या दरम्यान मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातले काय महत्त्वपूर्ण कामं समजा तुम्हाला करायची असतील तरी सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी उपयुक्त आणि उत्तम राहील. आणि ज्या व्यक्ती म्हणजे ज्या कलाकार व्यक्ती आहे, खास करून धनुराशीच्या ज्या कलाकार व्यक्ती आहेत, त्यांना समाजापुढे येणं, त्यांच्या कामाला दाद मिळणं किंवा अशा प्रकारचे काही फेमस होणं, प्रसिद्धीला येणं अशा प्रकारचे योगही या महिन्यात ज्या कलाकार व्यक्ती आहेत किंवा ज्या साधारणतः नाट्यसंस्थेशी संबंधित आहेत, ड्रामाशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी बऱ्याच प्रमाणात उत्तम असणार आहे. बऱ्याच दिवसानंतर किंवा महिन्यानंतर अशा प्रकारचं चांगलं जे ग्रहमण आहे ते धनुराशीला लाभलेलं आहे. तर त्या संदर्भात तुम्ही पूर्णपणे योग्य विचार करून राईट डायरेक्शनला गेला तर त्याचे अनुभव तुम्हाला अतिशय चांगले मिळतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 11 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती 25 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून दूर राहणं गरजेचं राहील. वादविवाद टाळणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.